नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. धर्मदाय आयुक्तालयात मोठ्या प्रमाणावर पदं जी आहेत तर ती रिक्त आहेत. तर किती पदं रिक्त आहेत, सोबतच या पदांसाठी जाहिरात आगामी काळात येऊ शकते का, जाहिरात आली तर ती कोणत्या विभागाकडून म्हणजे एमपीएससी कडून, सरळ सेवा, टीसीएस, आयबीपीएस कोणाकडून ही पदं भरले जाण्याची शक्यता आहे, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, नुकतीच न्यूज आली होती, धर्मदाय आयुक्तालयात 650 पदं जी आहेत तर ते आपल्याला रिक्त पाहायला मिळतात. नाशिक विभागातही 77 जागांवर कमतरता आपल्याला इथं पाहायला मिळते. हा सगळा चार्ट, ही सगळी माहिती आता मी जी आहे तर तुम्हाला सांगणार आहे. सोबतच लक्षात घ्या, सर्व सरळ सेवा भरतीसाठी मित्रांनो 25 मार्च 2026 पासून आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती सुरू केलेली आहे. सरळ सेवेमध्ये आतापर्यंत ज्या काही आपण बॅचेस लॉन्च केल्या होत्या त्याच्यामध्ये सर्वाधिक निकाल महाराष्ट्रात देणारी टीम तुम्हाला यात मार्गदर्शन करणार आहे. म्हणून तुम्हाला जर तयारी करायची असेल सरळ सेवेची तर तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकतात. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन आहे आपलं, iOS, Android सगळीकडे अवेलेबल आहे. डाउनलोड करायचं आणि डायरेक्ट बॅच जॉईन करायची. काही प्रॉब्लेम असेल या नंबरला कॉल करा, ते तुम्हाला माहिती सांगतील. लक्षात घ्या, बघा 650 पद रिक्त धर्मदाय आयुक्तालयांची. लक्षात घ्या, धर्मदाय आयुक्तालयात जर आपण पाहिलं तर टोटल 1476 पद मंजूर आहेत. किती? 1476 पद मंजूर आहेत. त्याच्यापैकी भरली किती गेलेली आहेत? 848 पद भरली गेलेली आहेत. ओके, आतापर्यंत. सोबत त्याचा निकाल लागलेला आहे. आणखी काही पद कालांतराने भरण्यात येतीलच. तर रिक्त पदे ही 628 इतकी रिक्त पदे आपल्याला जी आहेत तर ती पाहायला मिळतात. याच्यामध्ये लक्षात घ्या, रिक्त पदांचा गट पासून गट ड पर्यंत सहाय्यक धर्मदाय आयुक्त, धर्मदाय निरीक्षक, लिपिक आणि कार्यालयीन कर्मचारी, तर अशी विविध पदं आपल्याला जी आहेत तर ती पाहायला मिळतात. इथं बघा, विभागनिहाय रिक्त पदांची इथे संख्या पाहूया. सगळ्यात जास्त बघा, सगळ्यात जास्त मुंबईला आहे. मुंबईला 194 पदं भरलेली आहेत. 183 पदं रिक्त आहेत. म्हणजे 377 पदं मंजूर आहेत. म्हणजे जवळपास त्यांचे डिपार्टमेंटमध्ये जेवढी पदं भरली गेली त्याच्याच लेवलला पदं खाली पण आहेत. पुण्यात 107 पदं भरली गेलेली आहेत आणि 92 पदं रिक्त आहेत. 199 पदं मंजूर आहेत. नाशिकमध्ये 54 पदं भरली गेलेली आहेत. 77 पदं रिक्त आहेत. म्हणजे भरलेपेक्षा रिक्त जास्त जागा आहेत, तर 131 पदं. कोल्हापूरमध्ये 76 भरलेली, 65 रिक्त, 141 मंजूर. नागपूरमध्ये 128, 61, 189. लातूरमध्ये 53, 60, 113. संभाजीनगर 111, 53, 164. अमरावती 124 भरली गेलेली आहेत. 37 फक्त रिक्त आहेत. म्हणजे अमरावतीमध्ये हा आपल्याला कमी पाहायला मिळतं. आणि 165. मुंबईमध्ये सर्वाधिक रिक्त पदे म्हणजे 183 पदं रिक्त पाहायला मिळतात. नाशिक आणि लातूर विभागात निम्म्याहून पद रिक्त आपल्याला पाहायला मिळतात. बघा, जेवढी पद आहेत त्याच्यापेक्षा जास्त पद आपल्याला ही रिक्त पाहायला मिळतात. म्हणजे नाशिकमध्ये यांची कमतरता आहे. हा जे धर्मदाय आयुक्तालय आहे याचं मेन काम काय असतं लक्षात घ्या. जर नवीन जे सार्वजनिक न्यास किंवा चॅरिटेबल संस्था असतं तर यांची नोंदणी करतं. यांची नोंदणी केल्यानंतर त्या संस्थांचे वार्षिक लेखा परीक्षण आणि आर्थिक व्यवहारावर देखरेख ठेवण्याचं काम करतं. सोबतच त्यांची मालमत्ता व्यवस्थापन, कायदेशीर नोंदी ठेवण्याचं करतं. आणि सोबतच त्यांच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम आला तर ते न्याय निवाडाचं काम, सगळं चौकशी करण्याचं काम हे डिपार्टमेंट करत असतं. तर हे डिपार्टमेंट अशा या 4 विविध मुद्द्यांवर काम जे आहे तर ते इथं करत असतं. याच्यामध्ये नाशिक विभागात निम्म्य प्रशासकीय यंत्रणा आपल्याला कमी पाहायला मिळते. जसं की बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये 54 मंजूर आहेत, इथं 13 रिक्त. नंदुरबारमध्ये 16 मंजूर आहेत, 8 रिक्त. जळगावमध्ये 33 मंजूर आहेत, 15 रिक्त. आणि धुळ्यामध्ये 28 मंजूर आहेत, त्याच्यापैकी 18 रिक्त पाहायला मिळतात. म्हणजे 131 पैकी तब्बल 77 पदे इथं रिक्त पाहायला मिळतात. आणि याचा परिणाम काय होतो की प्रशासनावर एक्स्ट्रा लोड जो आहे तर तो येत असतो. आता याच्यामुळे काय होतं, सगळ्यात आधी अपुरे मनुष्यबळ. याच्यामुळे जे दैनंदिन कामकाज असतं तर ते त्यांचं जे आहे तर ते व्यवस्थित होत नाही. सोबत जे काही न्यायालयीन चौकशी वगैरे होतात तर ते पण त्यांची व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते करण्यात येत नाही. मागेच तुम्हाला माहिती असेल की धर्मदाय आयुक्तालयाची जाहिरात आली होती आणि ती टीसीएस या कंपनीने घेतलेली होती. मागच्या पण वेळी धर्मदाय आयुक्तालयाची आपली बॅच होती, बरेच उमेदवार आपल्यासोबत जोडले गेले होते. त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं आणि त्याच्यापैकी आज अनेक उमेदवार आपल्याला या लिस्टमध्ये म्हणजे ज्यांची नवीन लिस्ट आलेली त्याच्यामध्ये. आता राहिला प्रश्न नवीन जाहिरात येण्याचा. लक्षात घ्या, ऑलरेडी एक जाहिरात आलेली आहे, तिचंच काम चालू आहे. जोपर्यंत ते पदं भरली जात नाही, त्याच्यापैकी किती पदं भरली जातात, किती रिक्त राहतात, परत ते वेटिंग लिस्ट आहे, तर या सगळ्या गोष्टींचा तिथं जे आहे तर ते बघितलं जाणार आहे. सोबतच नवीन जे काही पद आहेत त्याच्यापैकी आता गट ब अराजपत्रित पद होतं, म्हणजे त्यांच्याकडेच ठेवायचं का हे एमपीएससी कडे द्यायचं का हे टीसीएस कडे द्यायचं. तर या बाबत विभागाने अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. विभागाने कुठलीही पदं भरण्यासंदर्भात अजून काहीच पाठवलेलं नाही. ऑलरेडी त्यांची जी एक प्रोसेस जी आहे तर ती चालू आहे. म्हणून पेपरमध्ये बातमी आली आहे म्हणून लगेच काय सगळ्या काही गोष्टी होत नाही. रियालिटी सांगणं हे आमचं काम आहे मित्रांनो, आणि या सगळ्या गोष्टी आपण करत असतो.
सोबत इतर काही सरळ सेवा तुमच्यासाठी नक्कीच येणार आहेत, जसं की तलाठी आगामी काळात येणार आहे. खूप साऱ्या मनपांच्या जाहिराती बाकी आहे. नगर परिषद गट क आणि गट ड ही 100% येणार आहे आणि ही परीक्षा TCS का IBPS घेणार आहे हे पण मंत्र्यांनी घोषित केलेले. म्हणजे ती एक भरती आहेच आणि ज्यांना तयारी करायची असेल त्यांची, तर त्यांच्यासाठी आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे. तर त्याच्या माध्यमातून एक चांगली ते तयारी करू शकतात. सोबत या चॅनलवर आपण सर्व अपडेट देत असतो आणि तुम्हालाही वाटत असेल की आपण चांगल्या पद्धतीने अपडेट देतोय, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवत चला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.